नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत विजय गोट फार्मवरती, जो की आपल्या मित्राचाच आहे आणि घराच्या बाजूला आणि लागूनच त्यांची शेती आहे व शेतीच्या आणि घराच्या बाजूला त्यांनी असा सुंदर असा सेटअप शेळीपालनाचा इथे तयार केला आहे मित्रांनो. तर गेली 4 ते 5 वर्ष ते इथे शेळीचे संगोपन करतात. त्यांच्याकडे गावरान जातीच्या उत्तम शेळ्या निवडून त्यावरती क्रॉस ब्रीडिंग करून चांगले पिल्लं तयार केले आहे. आपण पाहू शकता, हा बीटलचा काळावाला बोकड आहे. त्याची चमक पाहू शकता आणि इकडं तो तोतापरीचा एक आहे, जो की एक सुंदर असं त्यांनी इथे शेळीपालन बंदिस्त तयार केला आहे मित्रांनो. बघू शकता, तुरीच्या जे काही पिकं राहिले आहे त्याचे त्यांनी इथे बांधणी करून शेळ्यांना खाण्यासाठी दिलं आहे. पाहून घेऊ शकता, काडीचे संपूर्ण हे खात आहे मित्रांनो. तर गेली 4-5 वर्ष झाले आहे की ते शेळीपालन उत्तम प्रकारे करतात. वेळोवेळी लसीकरण, जंताचे औषध हे सगळं करतात. पाहू शकता की किती सुंदर असे पाठी इथे तयार झालेले आहे, बकऱ्यांच्या शेळ्यांच्या करडी. तसा त्यांनी बंदिस्त असा सेटअप आहे. तिकडे बघू शकाल तर ते मित्र आहे आपले विजय, त्यांचं आणि तो सर्व सेटअप त्यांनी तयार केला आहे. घराच्या बाजूलाच आहे. अत्यंत सुंदर असं नियोजन आहे. बघू शकाल तिकडे तर त्यांच्या घरी 2 ते 3 अशा गायीसुद्धा आहे, ज्या की दुभत्या आहे, जर्सी. आधीपासून ते शेळ्यांचं संगोपन करत आहे मित्रांनो. शेतातच त्यांनी चाऱ्याची व्यवस्था लावली आहे. इथे ही शेळी नुकतीच 8 ते 10 दिवस झाले आहे, व्याली आहे. ते सुंदर असं एक करडू आहे तिला. शेळ्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो. वेळोवेळी ते लसीकरण, औषधी व खुराक त्यांच्या खाद्यामध्ये समावेश करतात. तर मित्रांनो, आतील सेटअप बघू शकता. अशा त्यांनी हे बघू शकता आपण इकडे, ते त्यांचं शेती आहे. तिथे विविध भाजीपाला पिके, मोसंबी अशी त्यांची बाग आहे. इकडे बघू शकाल तर कसं कमी बजेटमध्ये त्यांनी सुंदर असा सेटअप तयार केला आहे. लाकडी फळे आहे शेळ्यांना बसण्यासाठी, जेणेकरून मित्रांनो त्यांच्या लेंडीचा आणि मूत्राचा संपर्क त्यांच्याशी येत नाही. इकडे बघू शकाल तिथे एक शेळी आहे, तिचे करडो आहे 2. असा मित्रांनो त्यांनी घरगुती आपला सेटअप तयार करून घेतला. गेली 4 ते 5 वर्षात आपण त्यांचे बरेचसे असे बोकडाची व पिल्लांची विक्री करून दिली आहे मित्रांनो. तर असं ते या व्यवसायातून उत्तम प्रकारे आर्थिक नफा कमावतात मित्रांनो. शेळ्याची संख्या ते जास्त वाढवत नाही. वेळच्या वेळी करडांची व बोकडांची विक्री करतात. ईदसाठी ते स्पेशल असे 3 ते 4 असे बोकडसुद्धा तयार करतात. ते पण आपण विक्री करून दिले आहे. त्यांचे जवळचेच आपले मित्र आहेत आणि त्यांनी शहराकडे न धाव घेता आपल्या घरीच असं शेती, दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालन याची एकत्र करून त्यांनी आर्थिक नफा मिळवला आहे. पाहू शकता, निसर्गाच्या सान्निध्यात किती मस्त अशी शेती आहे त्यांची. आधी त्यांचं कुक्कुटपालनसुद्धा होतं मित्रांनो, जे की घराच्या तिकडे जो खुराडा बघू शकता, तिथे 10 ते 12 अशा कोंबड्या असायच्या, जे की शेळीपालनाबरोबरच ते व्यवसाय करत होते. तर मित्रांनो, त्यांनी वेळोवेळी चांगल्या माहित्या घेऊन शेतीमध्ये सुद्धा विविध प्रकारचे प्रयोग राबवले आहे, जेणेकरून चांगल्या पद्धतीची पिकं चांगल्या पद्धतीनेच घेतली गेली पाहिजे. यासाठी ते कार्यरत असते मित्रांनो. वेळोवेळी नवनवीन माहिती घेतात. शेळ्यामधला त्यांना भरपूरसा असा अनुभव आहे मित्रांनो. तिकडे बघू शकाल तर त्यांचे ते वडील आहे आणि असाच घराच्या साईडला त्यांचा सेटअप आहे. तिकडे बघाल तर त्यांच्या घरच्या त्या गायी आहे, जर्सी, जे की घरचीही दुधाची गरज भागते आणि जे जास्तीचं दूध आहे ते मित्रांनो डेअरीवरती ते विक्री करतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला ह्या संपूर्ण शेड? असंच मित्रांनो आपल्या घराच्या आजूबाजूला जे की चांगल्या अशा जागेमध्ये आपण शेतीत असे व्यवसाय, कृषीपूरक व्यवसाय मित्रांनो करत राहावे, जेणेकरून एक आपल्याला हातभार लागेल.
तर बघू शकता अगदी साध्या पद्धतीने त्यांनी इथे कंपाऊंड केलं आहे शेळ्यांकरता भोवताली, जेणेकरून बाहेरचे काही त्यांना कुत्रे याच्यापासून त्रास होणार नाही. इथे बघू शकता तुम्ही हे गाईचं एक पिल्लू आहे मित्रांनो. आताच ते 1 ते दीड महिन्याचं आहे. बघू शकाल आपण. तर मित्रांनो असा आहे सेटअप. धन्यवाद.